आहा. आणि त्या ठिकाणी पाहिल्यानंतर करून करून क्रंदन करून विलाप करायला लागला. माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला. राजन, अरे एवढा अहंकार का? ब्राह्मणाची चाकरी करणारे तुम्ही राजे आहात, पण आज ब्राह्मणालाच त्रास द्यायला लागले का? आणि मग त्यावेळेला बालकाला राग आला. आपल्या बापाच्या गळ्यातला साप बाहेर काढला आणि रागाच्या भरामध्ये या ठिकाणी बालकाने विचार केला, ज्या राजाने माझ्या असणाऱ्या पिताश्रींच्या गळ्यामध्ये वेलेला साप टाकला ना, या सापांचा असणारा राजा तक्षक, हा तक्षक नावाचा असणारा सर्प या राजा परीक्षितीला 7 दिवसानंतर दंश करील आणि याला भरावं लागेल हातामध्ये आणि जल घेऊन त्या ठिकाणी त्या असणाऱ्या बालकाने ते जल पृथ्वीवर सोडलं आणि शाप दिला राजा परीक्षितीला. आणि मग तो बालक या ठिकाणी आपल्या बापाचे पाय धरून रडायला लागला, विलाप करायला लागला. आणि मग शमीक मुनी समाधीतून जागे झाले. जागे झाल्यानंतर शमीक मुनीला पाहिलं, बाळ रडत आहे. बाळाला विचारलं, काय झालं बाळा, का रडत आहे? आणि मग सर्व इतिहास त्या ठिकाणी शमीक मुनीला त्या ठिकाणी बालकाने सांगितला. आणि सांगत असताना सांगितलं, त्या राजाला मी असा दंड दिला पिताश्री, परत राजा एखाद्या ऋषीमुनीची अशी असणारी खोड जीवनामध्ये करणार नाही. बाळा, काय केलं रे तू, काय शिक्षा दिली राजाला? असं म्हटल्यानंतर बाळ आपल्या पिताश्रींना म्हणतो, महाराज, मी राजा परीक्षितीला शाप दिला, 7 दिवसानंतर त्याला तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि त्याला मरावं लागेल. आणि मग शमीक मुनी म्हणायला लागले, बाळा, अरे खूप मोठा घोर अपराध केला रे तू, अपराध केला. कारण राजा परीक्षितीसारखा राजा होणार नाही. आता या पृथ्वीला परत असा सम्राट भेटणार नाही. अरे ऋषीमुनींची सेवा करणारा राजा परीक्षिती होता. चुकलं असेल त्याच्याकडून, माफ करायचं नाही. पण ब्राह्मणाचा असणारा वाघ बाण चालून गेला हो. आणि ब्राह्मणाच्या मुखातला असणारा शाप रूपी वाणी परत मागे घेता येत नाही. आणि मग शमीक मुनींना आपल्या एका शिष्याला सांगितलं, जा राजा परीक्षितीला निरोप दे, 7 दिवसानंतर तक्षक नावाचा सर्प दंश करणार आहे आणि तुला मरावं लागणार आहे. आणि मग शमीक मुनीने एका ऋषिकुमाराला पाठवलं. आणि तो ऋषिकुमार ज्या वेळेला